1,00,000 रुपयांची बाईक घेत आहे, पण खरंच ती 1,00,000ला मिळते का? इन्शुरन्स, ऍक्सेसरीज, सर्व्हिस हे सगळं ऍड झालं की खर्च किती वाढतो माहितीये? तर स्वागत आहे नव्या सिरीज मध्ये, ज्याचं नाव आहे शोरूम मध्ये जाण्याआधी. या सिरीज मध्ये आपण बघणार आहे की शोरूम मध्ये जाण्याआधी कोणत्या कोणत्या गोष्टी लक्षात ठेवायच्या असतात. तर त्याचा हा पार्ट 1. तर व्हिडिओ परत मिळण्यासाठी सेव्ह करा आणि जवळच्या मित्राला नक्की शेअर करा. बजेट ठरवणं खूप महत्वाचं. आपण भारतात राहतो, प्रत्येक गोष्टीचं बजेट ठरवतो. तसंच शोरूम मध्ये जाण्याच्या आधी पण बजेट ठरवलं पाहिजे, ज्याने टाइम आणि एनर्जी दोन्ही सेव्ह होतं. पण बजेट ठरवताना फक्त आपण शोरूमची किंमत बघतो का? तर ते चुकीचं आहे. ज्यावेळेस आपण बजेट ठरवतो तर त्यावेळेस आपण बऱ्याच गोष्टी कन्सिडर केल्या पाहिजे. ज्यावेळेस आपण बाईक घेतो त्यावेळेस 2 प्रकारचे कॉस्ट असतात, एक फिक्स्ड कॉस्ट आणि एक रिकरिंग कॉस्ट. फिक्स प्राइस मध्ये बऱ्याच गोष्टी येतात, जसे की एक शोरूम प्राइस, रोड टॅक्स, ऍक्सेसरीज हे सगळे फिक्स्ड मध्ये येतात. पण रिकरिंग मध्ये मेंटेनन्स कॉस्ट, सर्व्हिस कॉस्ट आणि इन्शुरन्स कॉस्ट. इन्शुरन्स जो कंपनीचा देतो तो 5 इयर्सचा असतो, पण त्यात 1 इयर झिरो डेप्थ असतो आणि 5 इयर्स थर्ड पार्टी असतो. त्यामुळे दरवर्षी तुम्हाला इन्शुरन्स काढावं लागेल. अजून एक कॉस्ट ज्याचं आपल्याकडे दुर्लक्ष होतं तर ते म्हणजे इंटरेस्ट फॅक्टर. ज्यावेळेस आपण कुठलीही बाईक लोनवर घेतो तर त्यावेळेस इंटरेस्ट हा जो पार्ट असतो ना, तर हा नेहमी आपण विसरतो. तो पण आपण कन्सिडर केला पाहिजे. माझीच गोष्ट बघा ना, ज्यावेळेस मी हंटर 350 घेतली होती तर त्याची शोरूम किंमत जवळपास 2,05,000 होती. पण त्याच्यामध्ये ऍक्सेसरीज आणि इंटरेस्ट फॅक्टर जेव्हा ऍड झाला तर त्याची किंमत 2,20,000 गेली. तर बजेट डिसाईड करताना ह्या सगळ्या गोष्टी नक्की लक्षात ठेवा. आणि हा व्हिडिओ अशा मित्राला शेअर करा की जो येत्या दसऱ्या दिवाळीला गाडी घेण्याचा विचार करत आहे. आणि तयार राहा पार्ट 2 साठी, ज्याच्यामध्ये आपण पर्पज या विषयावर बघणार आहे. कमेंट करा, शोरूम मध्ये कधी तुम्ही एक्स्ट्रा चार्ज अनुभवलाय का?